Good evening, everyone, and welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Express. नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेट्ससाठी तुम्ही सक्सेस करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि शेअर करा नर्सिंग मधल्या प्रत्येक बंद्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं. तर आज आपण बेसिकली विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की चांदीपुरा व्हायरस बेसिकली सगळीकडे नाव सध्या सर्क्युलेट होतंय आणि सर्वीकडे कोविड नंतर एक व्हायरसचं नाव व्हायरल होतंय आणि तो व्हायरस म्हणजे काय? चांदीपुरा व्हायरस. चांदीपुरा नाव ऐकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल, काय आहे या व्हायरसमध्ये? चांदीपुरा म्हणजे काय? लई चांगला व्हायरस आहे का काय? चांदी होणार आहे का? तर असं काही नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आपल्या सेशनची सुरुवात करूया. सेशनची सुरुवात करण्याआधी सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपली नवीन एक बॅच चालू होते विद्यार्थी मित्रांनो आणि ह्या बॅचमध्ये DMER, RRB अपकमिंग आणि नॉर्सेटसाठी विद्यार्थी मित्रांनो प्रिपरेशन आपण करणार आहोत. या बॅचमध्ये डेली 4 हॉवर्स काय असणार आहे? लाईव्ह लेक्चर असणार आहे. लेक्चर लाईव्ह आणि रेकॉर्डेड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपली काय आहे? एक्सपिरियन्स टीचिंग फॅकल्टी कुठून आहे विद्यार्थी मित्रांनो? दिल्लीवरून आहे आणि आपले सगळे टीचर्स कुठे? एम्समध्ये वर्किंग आहेत बाळांनो. आपले सर्व टीचर हे एम्समध्ये वर्किंग आहेत. तुम्हाला डेली 4 हॉवर लाईव्ह लेक्चर असणार आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे. मंथली आणि वीकली टेस्ट सीरीज असणार आहे बाळांनो. आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 50% डिस्काउंट सध्या चालू आहे. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आपण 50% डिस्काउंट चालू ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सध्या सर्वीकडे काही न्यूज आहे की DMERची भरती होणार आहे की नाही. लवकरच मी एक व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. जी भरती 2023 मध्ये झाली आहे बाळांनो, त्या भरतीसाठी गव्हर्नमेंटने म्हणजेच DMERने प्रधान सचिवांकडे मागणी केली होती, की आम्हाला ह्याच भरतीमधून पुढचे सीट्स भरायचे आहेत. बट प्रधान सचिवांनी याला पूर्णपणे नकार दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जे एक्स सर्व्हिसमॅनच्या पोस्ट आहेत तेवढ्या भरल्या जाणार आहेत बाळांनो आणि ज्या पण 4,000 पोस्ट होत्या 2023च्या तेवढ्या सर्व भरल्या जाणार आहेत. नवीन मेडिकल कॉलेजेससाठी जी पण भरती होणार आहे बाळांनो, ती नवीन भरती होणार आहे कारण की 2023ची जी भरती झाली त्याच्यामध्ये बिंदू नामावलीचा समावेश नव्हता. चला तर आपल्या टॉपिककडे वळूयात विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत काय? तर आज आपण बघणार आहोत चंदीपुरा व्हायरस विषयी. मग चंदीपुरा व्हायरस कुठला आहे? चायनाचा आहे का? अमेरिकेचा आहे का? किंवा जपानचा आहे का? विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात डाऊट आला असेल. तर हा ना चायनाचा आहे, ना जपानचा आहे, ना अमेरिकेचा आहे विद्यार्थी मित्रांनो. हा व्हायरस आहे ना राजस्थानचा आहे, ना गुजरातचा आहे, ना उत्तर प्रदेशचा. हा व्हायरस तयार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये बाळांनो. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य होत असेल महाराष्ट्रामध्ये कुठे? महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये एक गाव आहे चांदीपुरा आणि तिथून हा 1965 मध्ये व्हायरस पहिल्यांदा सापडला. म्हणून त्या व्हायरसला नाव देण्यात आलं काय बाळांनो? चांदीपुरा व्हायरस. काय नाव देण्यात आलं? चांदीपुरा व्हायरस. ओके. येतंय लक्षात बाळांनो? त्यावेळेस त्या व्हायरसला चांदीपुरा व्हायरस नाव देण्यात आलं. सध्या हा माशीमुळे जास्त पसरतोय भारतात. जीवघेणा आजार आहे. कशाप्रकारे जीवघेणा आहे? काय सिम्प्टम आहेत? सगळं बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बेसिकली कुठलाही व्हायरसचा स्टडी करण्याआधी आपण कधी काय बघणार आहोत? तो व्हायरस कुठून आलेला आहे? तो व्हायरस आला आहे चांदीपुरामधून. मग त्याची फॅमिली कुठली? आपल्या प्रत्येकाला फॅमिली असते. तर त्याची फॅमिली कुठली आहे बाळांनो? ते बघणार आहोत. त्याचं प्रिव्हेन्शन बघणार आहोत, त्याचं ट्रीटमेंट बघणार आहोत, त्याचं डायग्नोसिस बघणार आहोत आणि कशाप्रकारे त्याचे सिम्प्टम्स असणार आहे, हे सर्व आज आपण आजच्या सेशनमध्ये काय करणार आहोत बाळांनो? बघणार आहोत. तर बेसिकली हा व्हायरस काय आहे? कुठल्या फॅमिलीचा आहे? कुठल्या फॅमिलीमधनं आहे? तर हा व्हायरस आहे रॅपिडो व्हायरस फॅमिलीमधून. कुठल्या फॅमिलीमधून आहे हा व्हायरस? तर रॅपिडो व्हायरस फॅमिलीचा काय आहे विद्यार्थी मित्रांनो? हा काय आहे? मेंबर आहे. एज ग्रुप कोणाला जास्त हार्म करतोय हा व्हायरस? तर हा बेसिकली अंडर 15 इयर्स ऑफ एज म्हणजे 15 वर्षाच्या खालील जे मुलं आहेत, त्यांना बेसिकली काय करतोय हा व्हायरस जास्त काय करतोय? ट्रान्समिट करतोय किंवा काय करतोय? इन्फेक्ट करतोय. किती? अंडर अंडर 15 इयर्स ऑफ एज. ओके, एज ग्रुप. बेसिकली मग याचं प्रिव्हेन्शन काय आहे? ट्रीटमेंट काय आहे? हे सगळं आपण काय करणार आहोत? बघणार आहोत बाळांनो. तर इन्क्युबेशन पिरियड ह्या व्हायरसचा इन्क्युबेशन किती आहे बाळांनो? तर याचा आत्तापर्यंत याच्यावर एवढी स्टडी झालेली नाहीये प्रॉपरली. बट इन्क्युबेशन पिरियड त्याचा काय आहे? फ्यू अवर्स फ्यू अवर्स टू डेज काय आहे त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. कॉमन टार्गेट ग्रुप बघितला आपण अंडर
15 इयर्स ऑफ एज ग्रुप, अंडर 15 इयर्स ऑफ एज ग्रुप मध्ये होतो. मेनली हा कुठल्या सीझन मध्ये होतो व्हायरस? तर मेनली हा व्हायरस जो स्प्रेड आहे हा मान्सून सीझन मध्ये होतो बाळांनो. कुठल्या सीझन मध्ये होतो? हा मान्सून सीझन मध्ये होतो बाळांनो, स्प्रेड होतो. आणि याचा सर्व्हायव्हल कुठे असतो? तर जिथे पण काय आहे बाळांनो, मॉइश्चर आहे, जिथे पण ओलावा आहे, जिथे पण आर्द्रता जास्त आहे, अशा जागेवर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, हा व्हायरस जो आहे तो स्प्रेड होतोय किंवा तो सर्व्हायव्हल करतोय. जसा कोविड व्हायरस वुहानमध्ये तयार झाला होता, तसा हा कुठे तयार झालाय? भारतातल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या चांदीपुरामध्ये. म्हणून त्याचं नाव पडलं चांदीपुरा. आणि आता तुम्हाला कुठल्याही एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, की चांदीपुरा व्हायरस काय आहे? त्याच्याविषयी तुम्हाला डिटेल्स विचारला जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपण आज चांदीपुरा व्हायरस बघत आहोत मित्रांनो. तर याचा फॅटॅलिटी किंवा मॉर्टॅलिटी रेट काय आहे? तर याचा फॅटॅलिटी आणि मॉर्टॅलिटी रेट हा सगळ्यात जास्त काय आहे? भयानक आहे. जेवढा फॅटॅलिटी रेट कोव्हिडचा पण नाहीये बाळांनो, तेवढा फॅटॅलिटी रेट या व्हायरसचा आहे. म्हणजेच किती? 75 to 85% किती आहे बाळांनो? 75 to 85% काय आहे? या व्हायरसचा फॅटॅलिटी रेट आहे मित्रांनो. आता पुढे आपण बघणार आहोत, की हा कसा स्प्रेड होतोय व्हायरस? तर हा बेसिकली काय आहे? व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. आणि व्हेक्टर बॉर्न डिसीज, मग व्हेक्टर कुठले-कुठले आहेत? सगळ्यात मेन पहिलं व्हेक्टर आहे सँड फ्लाय. काय आहे? सँड फ्लाय. सँड फ्लाईजमुळे काय होतो? हा व्हायरस स्प्रेड होतो. आणि दुसरा आहे मॉस्किटो. दुसरं काय आहे बाळांनो? मॉस्किटो. जसं आपण बघू शकता इकडे मॉस्किटो आहे आणि सँड फ्लाय आहे. या दोघांमुळे काय होतोय? हा व्हायरस स्प्रेड होतोय. कुठे सर्व्हाइव्ह करतोय? ज्या एरियामध्ये मॉइश्चर जास्त आहे, त्या एरियामध्ये काय करतोय? हा सर्व्हाइव्ह करतोय बाळांनो. पुढे आपण बघणार आहोत क्लिनिकल फीचर्स किंवा आपण म्हणू शकतो सिम्प्टम्स काय आहे? चांदीपुरा व्हायरस झाल्यावर काय सिम्प्टम्स असणार आहे बाळांनो? तर सगळ्यात मेन गोष्ट असणार आहे हाय ग्रेड फीव्हर. हाय ग्रेड काय असणार आहे बाळांनो? फीव्हर असणार आहे त्या मुलाला. दुसरं काय असणार आहे? सिव्हिअर व्हॉमिटिंग. काय होणार आहे त्याला? सिव्हिअर व्हॉमिटिंग होणार आहे. तिसरी गोष्ट काय होणार आहे? मसल एक होणार आहे. काय होणार आहे? मसल एक होणार आहे त्याला. अंग दुखणार आहे त्याचं. चौथं काय असणार आहे बाळांनो? त्याला फटीग असणार आहे. फटीग असणार आहे. त्याला काय होणार आहे? डिस्पनिया होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याला डिस्निया, डिफिकल्टी इन ब्रीथिंग होणार आहे बाळांनो. अजून काय होणार आहे त्याला? शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होणार आहे. शॉर्टनेस ऑफ काय होणार आहे बाळांनो? ब्रीथ होणार आहे त्याला. अजून काय होणार आहे? सिव्हिअर केसेसमध्ये त्याला न्यूमोनिया होणार आहे. सिव्हिअर केसेसमध्ये काय होणार आहे त्याला? न्यूमोनिया होणार आहे. आणि जर त्याला न्यूमोनिया झाला, तर न्यूमोनिया नंतर काय होणार आहे त्याला? अॅक्यूट रेस्पिरेटरी डिसीज सिंड्रोम, दॅट इज ARDS. अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आणि मेन म्हणजे काय? तर अॅक्यूट एन्सेफलायटिस. अॅक्यूट काय? एन्सेफलायटिस म्हणजे ब्रेनचा जो काय असतो बाळांनो? फंक्शनिंग पोर्शन असतो. काय असतो रे बाळांनो? फंक्शनिंग पोर्शन असतो. त्या पोर्शनला काय होतं? इन्फेक्शन होतं. आणि अॅक्यूट एन्सेफलायटिसमुळे त्याला काय-काय होऊ शकतं? मग अजून काय-काय दिसू शकतं साइन एंड सिम्प्टम्स? त्याला सीझर्स दिसू शकतात. त्याला कन्व्हल्जन्स पण म्हणू शकतो आपण. त्याला कन्व्हल्जन्स असतील, सीझर्स असतील, पेशंट एन्सेफलायटिसमुळे कशामध्ये? आणि सगळ्यात मेन कॉज हाय रेट ऑफ मॉर्टॅलिटी किंवा फॅटॅलिटीज असण्याचं काय आहे? अॅक्यूट एन्सेफलायटिस आणि न्यूमोनिया आहे. आणि अॅक्यूट एन्सेफलायटिस झाल्यामुळे त्याला काय होऊ शकतं? कोमा पण होऊ शकतं. पेशंटची डेथ पण होऊ शकते. तर एवढे सगळे काय आहेत? क्लिनिकल फीचर्स आहेत. सगळ्यात पहिलं काय आहे? हाय ग्रेड फीव्हर असणार आहे त्याला. दुसरं काय असणार आहे? मसल एक असणार आहे. सिव्हिअर व्हॉमिटिंग असणार आहे त्या मुलाला. फटीग असणार आहे त्याला. त्याला अजून काय असणार आहे? न्यूमोनिया होऊ शकतो. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होऊ शकतो. डिस्निया, डिफिकल्टी इन ब्रीथिंग होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण बघितलं काय होऊ शकतो? अॅक्यूट एन्सेफलायटिस होऊ शकतं. अॅक्यूट एन्सेफलायटिस झालं तर काय होऊ शकतं? मग कन्व्हल्जन्स येऊ शकतं. सीझर्स येऊ शकतं. त्याच्यानंतर काय होऊ शकतं त्याला? कोमा. आणि अॅक्यूट एन्सेफलायटिस हा हायेस्ट रेट काय आहे? मॉर्टॅलिटी होण्याचा कारण आहे अॅक्यूट एन्सेफलायटिस. आणि न्यूमोनिया झालं तर काय होऊ शकतो त्याला? अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, दॅट इज ARDS. तुम्हाला ARDS विषयी माहिती असेल तर आपल्या YouTube चॅनलला ARDS वर कंप्लीट व्हिडिओ आहे. तो आपल्या जितेंद्र सरांनी घेतलाय, तो तुम्ही बघू शकता बाळांनो.
मग आता बघणार आहोत आपण डायग्नोसिस कसं करायचं आहे. तर याचं बेसिकली डायग्नोसिसला 2 टेस्ट आहेत बाळांनो. पहिलं आहे आर-टी-पी-सी-आर ओके आणि दुसरी आहे सिरोलॉजिकल टेस्ट. पहिली टेस्ट कुठली आहे? आर-टी-पी-सी-आर जी आपण कोव्हिडमध्ये करत होतो आणि दुसरी सिरोलॉजिकल टेस्ट आहे. दुसरी सिरोलॉजिकल टेस्ट आहे बाळांनो एलिसा, एलायझा. दॅट इज एन्झाइम लिंक्ड इम्युनो सॉर्बिट्रेट ॲसे. दुसरी इम्पोर्टंट टेस्ट कुठली आहे? दॅट इज एलिसा एन्झाइम लिंक इम्युनो सॉर्बिट्रेट ॲसे आणि पहिली काय आहे? आर-टी-पी-सी-आर. मग आता याचं आपण काय करणार आहे? मॅनेजमेंट कसं करणार आहे बाळांनो? त्याच्यामुळे आत्तापर्यंत याच्यावर एवढा रिसर्च झाला नाहीये. त्याच्यामुळे आपण काय करतो, ह्या डिसीजमध्ये आपण अँटीव्हायरल ड्रग्स प्रिस्क्राईब करतो. मग अँटीव्हायरल ड्रग्स कुठल्या-कुठल्या आहेत? टॅमीफ्लू आहे, त्यातला रेमडेसिविर एक अँटीव्हायरल आहे. त्याच्यानंतर खूपच सिव्हिअर केस असेल तर टोक्लिझुमॅब, टोसी पण आपण देतो बाळांनो. मग सगळ्यात पहिलं काय असणार आहे मॅनेजमेंटमध्ये? अँटीव्हायरल ड्रग्स. काय असणार आहे बाळांनो? अँटी व्हायरल ड्रग्स असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, तर सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट करणार आहे. काय करणार आहे बाळांनो? सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट करणार आहे. मग सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट कशी? जर त्याला फीव्हर असलं तर आपण अँटिपायरेटिक्स देणार आहे. व्हॉमिटिंग असलं तर अँटी देणार आहे. न्यूमोनिया असलं तर अँटिबायोटिक्स देणार आहे हेवी. हेवी अँटिबायोटिक्स कसे देणार मग? क्लॅव्हम देणार. क्लॅव्हमने नाही ठीक झालं तर टझार देणार. ओके. तर अशा प्रकारे आपण काय करणार आहे? सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट करणार आहे. मग याच्यावर प्रिव्हेन्शन काय असणार आहे बाळांनो? त्याला कसं प्रिव्हेंट करू शकतो? तर आत्तापर्यंत या व्हायरसची कुठल्याही प्रकारची व्हॅक्सिन आलेली नाहीये बाळांनो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या व्हायरसला मग आपण काय करू शकतो? मग कशाप्रकारे आपल्या तो घरात येणार नाही, आपल्यापर्यंत पोहोचणार नाही आणि आपल्यापर्यंत आला तरी इरॅडिकेट होईल, अशा प्रकारे आपण काय करायचंय त्याला ट्रीट करायचंय. सगळ्यात पहिली मेन गोष्ट काय आहे? या व्हायरसला काय नाहीये बाळांनो? काय नाहीये? तर नो व्हॅक्सिन अवेलेबल. सध्या व्हॅक्सिन अवेलेबल नाही आहे. मग त्याच्यामुळे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मेन काय करायचंय आपल्याला? एन्व्हायर्नमेंटल सॅनिटेशन ठेवायचंय. एन्व्हायर्नमेंटल काय ठेवायचंय? सॅनिटेशन ठेवायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट काय ठेवायची आहे? प्रॉपर हँड वॉशिंग करायची आहे. काय करायचंय? हँड वॉशिंग करायचंय. हँड वॉशिंग केल्याने काय होतात? हातावर जे पण जर्म्स, बॅक्टेरिया, व्हायरसेस आहेत हे काय होतात? किल होतात. एन्व्हायर्नमेंटल सॅनिटेशन करायचं इम्पोर्टंट म्हणजे हँड वॉशिंग करायची आहे. तिसरं गुड व्हेंटिलेशन पाहिजे. गुड काय पाहिजे? व्हेंटिलेशन पाहिजे. घरामध्ये गुड व्हेंटिलेशन पाहिजे आणि सगळ्यात मेन म्हणजे काय? घरामध्ये सनलाईट एक्सपोजर पाहिजे. मग हा बेसिकली कुठे होतो बाळांनो? जे पण मातीची घरं आहेत, जे पण मातीची घरं आहेत, अशा जागेवर काय राहतो? मॉइश्चर राहतो मॉन्सून सीझनमध्ये आणि अशा जागेवर काय होतो? या व्हायरसचा जास्त स्प्रेड होतोय. तो तिथे सर्व्हाईव्ह करतोय आणि फॅटॅलिटी रेशो खूप जास्त असल्यामुळे बाळांनो हे काय आहे? काळजी करण्याचं काय आहे? कारण आहे. ओके. तर सर्वांनी असंच आमच्यासोबत कनेक्टेड राहा. तुमचं प्रिपरेशन चालू द्या आणि आज आपण एक लेक्चरची एंडिंग एका सुंदर कॉटने करू. काय करू? लेक्चरची एंडिंग एका सुंदर कॉटने करणार आहोत बाळांनो. तर आपण हे सगळे काय झाले पॉइंट बघितलेत. ओके. तर तुम्हाला असं काहीतरी करून दाखवायचंय बाळांनो, अशी मेहनत करायची की काहीतरी काय करायचंय? बनवून दाखवायचंय. कर दिखा कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे तेरे जैसा. अशाच प्रकारे तुमचं मेहनत, हार्डवर्क करत राहायचंय. जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाहीये विद्यार्थी मित्रांनो, तो मी परत अजून एक कोट सांगतो तुम्हाला. जब आँखों में अरमान लिया, जब आँखों में अरमान लिया, मंजिल को अपना ठान लिया, फिर आसान क्या और मुश्किल क्या, फिर मुश्किल क्या और आसान किया, बस ठान लिया तो ठान लिया. ओके. चला असेच सर्वांनी सक्सेस करियर अकॅडमी सोबत सर्व नर्सिंग अपडेटसाठी जोडलेले राहा विद्यार्थी मित्रांनो. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो थँक यू व्हेरी मच. बाय.